आमच्याकडे एनए प्लॉट, गुंठेवारी प्लॉट, जमीन जागा, तयार घर खरेदी विक्री तसेच जमीन एनए प्लॉटिंग करून मिळेल। संपर्क साधा धनाजी शिवाजी जाधव, कुची रोड, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। मोबाईल नंबर 98 22 87 40 54 77 09 81 59 21। जतमध्ये आरोपीच्या शोधासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला, 40 संशयितांवर गुन्हा दाखल। सांगलीच्या जत पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आरोपींच्या शोधासाठी गेले असता त्यांच्यावर 30 ते 40 अनोळखी व्यक्तींनी हल्ला केल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते। त्यानुसार जत पोलीस ठाण्याचे पथक मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास मधला पारधी तांडा या ठिकाणी आरोपीच्या शोधासाठी गेले असता गुन्ह्यातील धनंजय दीपक चव्हाण या ठिकाणी सापडले। त्याला घेऊन जात असताना त्याचे वडील दीपक यांनी आरडाओरडा केला, जमवाजमवाला व पोलीस पथकाला धक्काबुक्की केली। तर जिजाबाई चव्हाण यांनी पोलीस अंमलदार अच्युतराव माने यांना मारहाण केली। तर याचवेळी विशाल राजेश काळे व रमेश अप्पू काळे यांनी पोलीस पथकाच्या वाहनावर दगडफेक करून गाडीचे नुकसान केले आहे। या पोलिसांवर हल्ला, शासकीय कामात अडथळा तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी राकेश अप्पू काळे, विशाल राजेश काळे, बसवराज चव्हाण, जिजाबाई रामचंद्र चव्हाण, अपर्णा धनंजय चव्हाण, विद्या दीपक चव्हाण, दीपा हनुमंत काळे, कोमल दीपक चव्हाण व अनोळखी 30 ते 40 पारधी तांडा येथील महिला व व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जत पोलीस अधिक तपास करत आहेत। महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ।